हॅलो हाय नमस्कार जय श्रीराम लाल सलाम. तुमच्या सर्वांचं स्वागत आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नॉईज नेटवर्क. आपण पॉलिटिक्सवर बोलणार, आपण स्पिरिच्युअलिटीवर बोलणार, आपण स्पोर्ट्सवर बोलणार, आपण अजून कुठल्या गोष्टीवर बोलणार, आपण बऱ्याच गोष्टींवर बोलणार. आणि असा असणार आहे आमचा पॉडकास्ट आणि आमचं यूट्यूब चॅनल. सो स्टे ट्यून्ड, stay connected. I'll tell you a story. A leftist algorithm. There, RSS is a terrorist organization. RSS च्या याच्यामध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीज आणि ते सगळे they are like anti-national. There is going to be differences of opinion. मतभेद आहेत ना, मनभेदात जेव्हा कन्वर्ट होतात ना, जे लोक पर्सनली घ्यायला आणि ते अग्रेसिव्ह होऊन जातात आणि मग भांडणं लागतात. मोदी करू शकतो वॉर. मोदी बोलेल की हा भाई देख लेंगे, चल बीजिंग तक कब्जा कर लेंगे. ऑलरेडी AI सॉफ्टवेअर चालू झालंय आणि खूप लोकांना बाहेर केलंय. लाईक व्हॉट इज द बेनिफिट दॅट यू आर गोइंग टू गेट आउट ऑफ दिस. तेव्हा मला समजलं की चुकीच्या दिशेत चाललोय मी. टाइम एनर्जी माझी वाया गेली. BMW मध्ये आणि लँड रोवर मध्ये आलेले आणि मी आपल्या ऍक्टिव्हावर फिरतोय. एका नेता बनून आपल्याला घुसायला लागेल, त्याचा सोडून टाकायचा आपल्या अवस्था नाही. आय डिडंट एक्सपेक्टेड दिस. नितीन गडकरीला मी म्हणजे खूप एक रिस्पेक्टेड फिगरने बघायचो. We can only elect who is going to oppress us. सो आपले आजचे गेस्ट आहेत रोहित राजपूत आणि आम्ही ॲक्टिव्ह असतो खूप. व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला अपडेट येत असतात पॉलिटिक्सबद्दल, काय चाललंय काय. आता आज तू तर इथे आलेला आहेस, तर मग कसं वाटतंय? हाऊ इज दिस सेटअप, हाऊ इज द स्टुडिओ? सेटअप सगळं बरं आहे. मी तर एकदम मजेत आहे. बट तू हे काय करतोय नक्की? इथे कुठे आणलं तू मला? काय चालू आहे नक्की तुझं? सो बेसिकली इलस्ट्रेशन सगळे चालू होते. Okay. खूप वर्ष इलस्ट्रेशन करत होतो मी. कार्टुनिस्ट म्हणून पण काम केलं. वेगळ्या वेगळ्या एजन्सीजमध्ये काम करून झाल्यावरती मला एकतर रिअलाइज झालं की अरे यार फक्त ड्रॉइंगच काढतोय मी. अच्छा. मग इव्हन वेन इट कम्स टू समजा टीका करायची काहीतरी कुठल्या तरी एका पॉलिसीवरती किंवा काय सिच्युएशन एक इव्हेंट आला. सो दॅट इज आय हॅव ऑलवेज बीन वोकल वेन इट कम्स टू पॉलिटिक्स. एक्झॅक्टली. बट देन नाव आय थॉट की अरे थोडं एक्सप्रेशन मतलब वे ऑफ एक्सप्रेशन चेंज केलं पाहिजे. फेस टू फेस जाऊन भेटायला तिथे पाहिजे. मग मला पॉडकास्ट एक बटर वाटलं की मी पॉडकास्टवरती हल्ली खूप ANIचे पॉडकास्ट बघतो. तू आनंद रंगनाथन आणि ते सगळ्यांचं एका दोन व्हिडिओज बघितले असतील. साई दीपकचे बघितले. या ते साई दीपक सो ते कसं म्हणजे कॅज्युअल मध्ये बसतात. खूप कॅज्युअली एकदम. सो दे गॉट दिस. ते जे It's quite engaging. वरती ओरडा काढा करणाऱ्या लोकांना एकत्र आणला आणि ते समोसा कॉकर्स आणि ते सगळे खाता पिताना वगैरे डिस्कशन, मला ते इंटरेस्टिंग वाटलं. ते डायजेस्ट होतं ऍक्च्युली. न्यूज चॅनलवर नाही एक्झॅक्टली बघावं नाही वाटत. तिथे एकदमच आरडाओरडा आणि हे. अच्छा एनिवे तू सो आता सिन्स यू आर हिअर, खूप दिवसांनी भेटलोय आपण. भेटलोयच खूप दिवसांनी असं फेस टू फेस. कारण की सोशल मीडियावरती कनेक्टेड असतो आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक थ्रू. तुझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे तुझं सिन्स वेन डिड पॉलिटिक्स केम इन युअर लाईफ? पॉलिटिक्स ॲक्च्युली सिन्स माय कॉलेज डेज 2011 मध्ये. त्या टायमाला अण्णा हजारेचं आंदोलन चालू होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणून, न्यू दिल्लीमध्ये. आपलं रामलीला मैदान. त्या टायमाला कॉलेजवरून आल्यावर न्यूज चॅनल लावलं की फक्त तेच दिसायला की अण्णा हजारे अनशनला बसलेत, अरविंद केजरीवाल सोबत आहेत, किरण बेदी आहेत. तर ते खूप डिफरंट वाटलं त्यावेळेस मला, अपिलिंग वाटलं. तर असं वाटलं की ठीक आहे आपण लेट्स बी अ पार्ट ऑफ दिस, लेट्स जॉईन देम. ते एक अपिलिंग वाटलं मला. आणि ते लोकपाल बिल, त्यांचं ते आयडिओलॉजी होती की आपल्याला आणायचं आहे काय पण करून. बघ 2014 येईपर्यंत सगळं गायब झालं. ते अण्णा हजारे कुठे गेले समजलंच नाही कोणाला. लोकपाल बिलचं काय चर्चा कुठे काय कोणाच माहीत नाही. अँड देन अरविंद केजरीवाल केम इन टू पिक्चर अँड ही बिकम द चीफ मिनिस्टर. त्या टायमाला मला वाटलं की ह्या माणसाने अण्णा हजारेला धोका दिला आहे. हा चीफ मिनिस्टरमध्ये च्या रेसमध्ये आला, पॉलिटिक्समध्ये घुसलं. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. वेअर इज द लोकपाल बिल? सो आय थॉट की दिस इज नॉट द गाय आय शुड बी सपोर्टिंग. आय वेस्टेड माय टाइम बिहाइंड दिस गाय. तेव्हाच अरविंद केजरीवाल तेव्हाच मनात नव्हतं 2014 त्याच टायमाला. बट 2014 वॉज अ टाइम वेन वी सॉ दिस डिफरंट वेव ऑफ नरेंद्र मोदी. सो ते खूप अपिलिंग वाटली मला. असं वाटलं काहीतरी नवीन आहे. बिकॉज गुजरात मॉडेलवर आपण ऐकत होतो. अँड आय वेंट टू गुजरात अ कपल ऑफ टाइम्स इन माय चाइल्डहुड. What was your experience there? अहमदाबाद वॉज अ व्हेरी डिफरंट सिटी दॅट टाइम 2008. मला खूप डिफरंट वाटलं ते सिटी. खूप ठिकाणी फ्लायओव्हर्स बघितले मी, खूप पॉश रोड्स बघितले मी. अँड सुरत खूप क्लीन वाटलं सुरत. तर ते दोन सिटीजवरनं मला असं वाटलं की काहीतरी आहे या माणसामध्ये, काहीतरी आहे. बाकी भारतासाठी हे करू शकतो. गुजरात मॉडेल वॉज द रिझन. गुजरात मॉडेल वॉज द रिझन. खूप मला अट्रॅक्टिव्ह वाटलं हा कॅरेक्टर, पर्सनॅलिटी वी शुड से. सो आय गॉट इन्वॉल्ड विथ नरेंद्र मोदी दॅट टाइम. असं वाटलं की ओके ही इज द राईट पर्सन.
So after सो यू वर विथ नरेंद्र मोदी बिफोर, मतलब जब वो इलेक्ट करून आला तेव्हा 2014 2014. 2014 त्या टायमाला आय वॉज बिग फॅन ऑफ नरेंद्र मोदी दॅट टाइम. And सो then? त्या टायमाला फेसबुकवर सगळ्यांना लाईक केल्यावर ते आपोआप ना अल्गोरिदम आपल्याला कनेक्ट करतोस शेवटी येस येस येस. की डिफरंट प्रकारे. त्या टायमाला एक पेज होता, मला नाव नाही आठवत आहे, काहीतरी नाव होतं. दिस अल्गोरिदम इज द रिझन वाय आय थिंक हे लेफ्टिस्ट आणि रायटिस्ट खूप लांब गेले ते काय. ऍक्च्युली इफ वी सी अ लेफ्टिस्ट अल्गोरिदम, their RSS is a terrorist organization. as good as Taliban ला बरोबर comparison. And same thing goes with RSS च्या ह्याच्यामध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीज आणि ते सगळे ते लाईक अँटी नॅशनल JNU students. JNUचा तो नवीन पिक्चर होता बघितला का, जहांगीर युनिव्हर्सिटी काहीतरी चालू आहे. जवाहरलाल नेहरू would be like क्या चल रहा है? एक्स्ट्रीम पॉइंटवर जाऊन ते प्रेझेंट करतात This is पिक्चर. dangerous. रियालिटी कुठे साईडलाच राहून जाते त्या गोष्टींमुळे. लाईक RSS इज नॉट अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन, वी नो दॅट, बट ॲज अ लेफ्टिस्ट जो एक्स्ट्रीम लेफ्टवाला असेल तो नेहमी हे सांगेल की RSS वाले बॉम्ब बनाते, टेररिस्ट आहे. इन रियालिटी दॅट इज नॉट. RSS वाले लोक पण कॉमन पीपल आहे, बट जस्ट द डिफरन्स इज त्यांची आयडियोलॉजी जरा वेगळी आहे. त्यांना रिलिजन पुढे पाहिजे. कॉमन मॅनला जे हवं आहे ते नाही टाकणार पुढे, ते टाकणार रिलिजन फर्स्ट आहे. आपली पहिली प्रायोरिटी रिलिजन आहे. ते त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तसं व्ह्यूज ठेवतात, आपण वेगळे व्ह्यूज ठेवतात. I'll tell you my story. So मी माझी जी सोसायटी इज डॉमिनेंटली ऑफ RSS पीपल and RSS ideologies. Not of RSS people, but there एक आयडियोलॉजी होती. आता लहानपणी मला घरी सगळे गांधीजींबद्दल चांगलंच सांगायचे. अच्छा. माझ्या घरात सगळे काँग्रेसवाले. तर मेरे घर पे ना गांधीजी अच्छा बता रहे. आणि नंतर मग असं शाळेत गेलो, मग शाळेत ते त्यावेळेला होतं ना गांधीजी मारामारी मत करो गांधीजी को याद करो, ती वाली लाईन. तर एकदा माझ्या शाळेतले टॉपर दो घ्या, एक फर्स्ट रँक आणि सेकंड रँक, आणि ते मारामारी करत होते. अच्छा. तर मी आता मध्ये गेलो आणि लहान मला तेव्हा काही एवढं आपल्याला जे घरी सांगतात की अरे मारामारी मत करो गांधीजी को याद करो, तो मैं बीच में गया तो रोकने हो गया की अरे मारामारी मत करो गांधीजी को याद करो. त्यातले त्या टाकल्याचं काय नाव घेतो रे. तो मेरा वो जो गांधी जी के बारे में इमेज बना था वो चूर हो रहा था. मैं भी फिर घर पे गया, मैं बोला गांधीजींना, मी बाबांना विचारलं की माझ्या घरी ते म्हणजे माझ्या शाळेमध्ये मारामारी चालू होती आणि मी मध्ये गेलो तर त्यांनी गांधीजीला शिवी घातली. तर बाबा गांधीजींना शिव्या घालतात. आता त्यावेळेला ते लहानपणी मला समजू नाही शकले की का शिव्या घालतात गांधीजींना. बाबा बोलले की काही लोक घालतात शिव्या आणि काही लोक, बट दॅट थॉट स्टेड इन माय माइंड समवेअर की अरे इफ दॅट पर्सन इज ऑन द नोट. And at that point of time, Congress was like promoting Gandhiji, father of nation. त्यावेळेला काँग्रेस चांगलं UPAचं फर्स्ट म्हणजे आफ्टर अटल बिहारी वाजपेयी के बाद वाला वो टाइम पे तो प्रमोटिंग ते चालूच होतं. एवढा तो काय म्हणतात तो अजेंडा दुसरा आला नव्हता. बट देन फ्रॉम समवेअर आय सॉ दिस, हे नाटक बघितलं ते मी नथुराम गोडसे बोलतोय. अँड दॅट वॉज बेसिकली इट वॉज ऑल अबाउट वाय गोडसे किल गांधी, जस्टिफाय करत होता त्यांची साईड. अच्छा. आणि एकदा काय झालं, मी ना माझ्या सोसायटीच्या फ्रेंड्स बरोबर गेलो कोकणात फिरायला. अच्छा. आता सगळे माझ्या होती सगळे वेगळ्या विचारांचे लोक होते. तर कुठून तरी तो, आणि तेव्हा पण मी ते 8वीच्या वेळेला ये में जो बता रहे 5th का था वो मारामारी तो भी 8th में थोड़ा आ गया. तो मुझे थोड़ा इतना भी फिर म्हणजे पॉलिटिक्सचा एवढा संबंध आलेला नाही आहे. अच्छा. लाईफमध्ये. पण त्या 8वीच्या वेळेला जेव्हा मी तिकडे त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करत होतो ना, तिकडे मला लिटरली फील झालं की, आणि तेव्हा तो लगेराव मुन्नाबाई येऊन गेला होता. मला 2008 माझा मित्र गेलेला पिक्चर बघायला, तो मला सांगत होता की अरे गांधीजींबद्दल चांगलं सांगितलं त्या पिक्चर मध्ये सगळं. अच्छा. ये वो भी बंदा वही दोस्त जो गांधीजी के बारे में अच्छा बोला है लगेराव मुन्नाबाई में, तोच मित्र पलटला. तो बोला नाही मला नाही गांधीजी आवडत. आणि सगळे बोलतात गांधीजी नाही आवडत आम्हाला, नाही आम्हाला नथुराम गोडसे बरोबर वाटतं, हे वाटतं ते वाटतं. म्हटलं ठीक आहे चालेल, नथुराम गोडसे बरोबर वाटतं, पण अरे गांधीजींना शिव्या पण घालतात लोक, टकल्या बिकल्या बोलतात ते तुम्हाला. तर त्यातल्यामध्ये बोलायला लागले नाही का शिव्या घालायला काय पॉईंट अर्थ नाही आहे गांधीजींना शिव्या घालून. सो ते एक आय गेस कुठेतरी ते डायल्युजन सुरू झालंच होतं लोकांमध्ये की ते गांधीजीचा प्रभाव कमी होत चाललेला आहे. आय गेस आय डोंट नो वाय. These are some reasons why I started getting involved in more, interested in more, what is this politics going on.
देन आय स्टार्टेड सर्चिंग आणि मला ते मिळालं ते 55 कोटीचे बळी. सो ती बुक वाचली मी, 55 कोटीचे बळी, अच्छा. ऑन विच नथुराम गोडसे बोलतोय नाटक वॉज बेस्ड. दे वर ट्राइंग टू बिल्ड अ नॅरेटिव्ह की वाय गांधीजी इज रॉंग अँड इट वॉज गेटिंग टू पीपल. व्हॉट डू यू रिमेंबर उस टाइम पे? मतलब यू आर 1994 born, right? 93. So त्यावेळेला when you were in 7th or 8th, what were you listening about Gandhiji? त्या टायमाला गांधीजीबद्दल माझ्या शाळेतलं ॲटलिस्ट असं जस्टिफाय केलं की ही वॉज अ हिरो, इज फादर ऑफ द नेशन वगैरे. त्या गोष्टींवर सगळं आम्हाला टेक्स्टबुक मध्ये चांगलंच होतं. टेक्स्टबुक मध्ये चांगलं. आणि people were talking different. इवन इन पीपल लाईक हुएवर माय फ्रेंड्स वर, त्या टायमाला असं सांगितलं होतं की हाच बेस्ट माणूस होता. माझे मित्र इतकं काही इंटरेस्ट नव्हतं हिस्ट्रीमध्ये, बट त्यांचं असं होतं की महात्मा गांधी ऑब्विसली ग्रेट होते, ह्यांच्यामुळे फ्रीडम भेटलं आपल्याला, ते कारण होता. सर ॲज दॅट पर्सनॅलिटी त्यांना हे केलेलं, व्ह्यू केलेलं लोकांनी. इवन इन माय फ्रेंड्स, इवन माय ग्रुप त्या टायमाला, की गांधीजीमुळे आझादी भेटला अपने को, आझादी गांधीजी की वजह से मिला. आणि जसं तू बोलला मुन्ना भाई MBBS चा सेकंड पार्ट, त्यामध्ये पण that even gave a little bit. या त्यांनी एक पुश भेटला त्या इमेजला की हा माणूस खरंच ग्रेट होता. At that point of time, म्हणजे हे जे दोन instances आहेत ना, the one that happened in my school, अच्छा, that भांडणं लागली लोकांमध्ये. that time, आणि दुसरं जे होतं जे त्या पिकनिक मध्ये माझा जो एक्सपिरियन्स आला, अच्छा, की माझ्या अवतीभोवती माझे जे लहानपणीचे खास मित्र होते ते सगळे थोड्या वेगळ्या विचारांचे होते. अच्छा. दॅट पॉइंट ऑफ टाइम मला समजायला लागलं की अच्छा वेगळ्या वेगळ्या विचारधारा असतात. कॉलेजच्या वेळेला मग काय झालं? ते तू कॉलेजच्या वेळेला तुम्हाला सांगत होतास. कॉलेजच्या टायमाला ना, लाईक माझं कॉलेजच्या टायमाला इतकं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं, बट PG करताना ना माझा इन्व्हॉल्वमेंट जरा वाढला. त्या टायमाला लाईक मी तसं बोललो 2014 मध्ये मी फॅन बॉय होतो नरेंद्र मोदींचा. त्या टायमाला 2015 येईपर्यंत मी बाकी ग्रुप्समध्ये इन्व्हॉल्व झालो. ग्रुप्स इन द सेन्स लाईक खूप सारे ग्रुप्स आहेत राईट विंगचे, त्या एका ग्रुपमध्ये मी इन्व्हॉल्व झालो. त्या ग्रुपमध्ये असं वाटलं की ठीक आहे, इथे लोक असतात जे रिलिजनला प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतात. ते स्वतःला बोलायचे धर्मरक्षक म्हणून. आणि त्यांचं असं बोलणं होतं की जितके युवा पिढी आहेत त्यांनी सोबत यावं आणि आपल्या पुढच्या फ्युचरसाठी धर्मरक्षणासाठी काम करावं, ते त्यांचा मोठं होतं. खूप इन्व्हॉल्व करायचे लोकांना. बट ॲज कॉलेजमध्ये असताना माझा कॉलेज खूप लांब होता सॅन्टाक्रूजला, तर मला इतका टाईम नाही भेटायचा या ग्रुप्समध्ये जायला. बट ॲटलिस्ट मंथमध्ये एकदा कधी मी म्हणजे जायचो, टाईम काढतो. तर त्यामुळे इन्फ्लुएन्स झालेलो मी त्या ग्रुपमध्ये. तर मी लाईक मेन ओकेशन्सवर जायचो, लाईक मोठा फेस्टिवल असेल त्यात इन्व्हॉल्व व्हायचो कधी. त्यांचा इन्फ्लुएन्स खूप झालेला आहे माझ्यावर त्या काळी कॉलेजच्या टायमाला. पण त्यांचा म्हणजे ग्राउंड लेवलवरती त्यांचा जो बेस होता, म्हणजे केडर बेस वगैरे, तो खूप स्ट्रॉंग होता त्यांचा. खूप स्ट्रॉंग. सो इट इज स्ट्रॉंग इवन नाव. आणि ते असेल स्ट्रॉंग कॉमन लोकांमध्ये, बिकॉज ते सिटीजमध्ये पण आहे आणि गावामध्ये पण आहे. जर तू विलेज साईडला कुठे खूप रीच आहे त्यांची कॉमन ग्राउंड लेवल. ऍक्च्युअली इट इज द बिगेस्ट ऑर्गनायझेशन इन, मतलब हिंदू ऑर्गनायझेशन मध्ये तर सगळ्यात बिगेस्ट आहे, सर्वात बिगेस्ट. इनफॅक्ट इंडियाच्या बाहेर पण त्यांची रीच आहे. इवन इन मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग रशिया. आय वेंट टू अ पब्लिक मीटिंग. अच्छा. 5-6 दिवसांनी, आणि ती होती कामगार एकता मंच करून होता. कम्युनिझम वगैरे काहीतरी, आय गेस. ओके. CPI आणि त्या विचारांचे आय गेस. अच्छा, समजलं. दे वर टॉकिंग अबाउट ते न्याय हक्क मिळाले पाहिजे. ते इलेक्ट्रिशियन्स असतील, जे रूल चेंज करतात ना, म्हणजे रेल्वेचे ट्रॅक्स चेंज करतात वगैरे, त्या बेसिकली लेबर्स लोकांसाठी बोलत होते. अच्छा, लेबर्स लोकांना ते मिळालं पाहिजे. आता सीन का झाला, ते दे वर डिस्कसिंग ऑल द एंटिटीज दॅट आर इन पब्लिक सेक्टर. मी जेव्हा त्या मीटिंग मध्ये बसलोय, मी स्वतः 5-7 जे ऑफिसेस मध्ये गेलो सगळे प्रायव्हेट सेक्टर वाले. अच्छा. सो माझ्या कधी पब्लिक सेक्टर, आपला इव्हन तुझा पण कधी पब्लिक सेक्टरची संबंध नसेल आला, कधीच नाही प्रायव्हेट. सो आय गॉट अप अँड आय सेड की व्हॉट अबाउट द प्रायव्हेटाइज सेक्टर्स अँड ऑल दिस थिंग्स. इव्हन वी फेस सो मेनी प्रॉब्लेम्स. खूप प्रॉब्लेम्स, ऑफकोर्स ना, खूप प्रॉब्लेम्स आहेत ना. व्हॉट अबाउट अस देन दे वर टेलिंग मी, तुझे काही कॉन्टॅक्ट असतील, तू का आम्हाला कुठे कनेक्ट करून देत असेल तर तू आम्हाला कनेक्ट कर त्यांच्याबरोबर. आय वॉज लाईक, आपण शोधून यायचो लोकांना. मला आता प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय, मला जॉब नाही म्हणून मी पॉडकास्ट सुरू करतोय. सो द आयडियोलॉजीज आर ड्रास्टिकली डिफरंट. दिस KEM, कामगार एकता मंच, फॉर एक्झाम्पल, लेट्स से these are kind of communities who are fighting for the rights of workers. Why don't these network connect with each other? RSS network आणि हे नेटवर्क,
आय डाऊट बिकॉज RSSचा इन्फ्लुएन्स लाईक वी ऑल नो करंट गव्हर्नमेंटला ते खूप हे करतात, फेवर करतात. एक बॅकबोन आहे RSS करंट गव्हर्नमेंटचा. अँड करंट गव्हर्नमेंट इज लाईक यु नो टुवर्ड्स प्रायव्हेट सेक्टर. अच्छा, कॅपिटलिझम जास्त सपोर्ट करते. तेच आपण कम्युनिझमचं बघितलं तर कॅपिटलिझमशी वाचता नाही त्यांचं जास्त. त्यांची आयडिओलॉजी खूप डिफरंट आहे खूप जास्त. तर ते कनेक्ट इम्पॉसिबल आहे दोघांमध्ये. but what are your thoughts about when it comes to when Rahul Gandhi says ki there are only 22 people who are being favored in this current government. करंट गव्हर्नमेंट. राहुल गांधी हॅज अ स्ट्रॉंग नरेटिव्ह बोलू शकतो आपण त्याचा, बट ते बेसिकली लोकांना समजायला पाहिजे त्या गोष्टींना. लोकांना कनेक्ट होत नाही अजून ते, असं वाटतंय. I have chats with almost any kind of people because see I don't have any hardliner. कारण की मला समजतं की देअर इज गोइंग टू बी डिफरन्सेस ऑफ ओपिनियन. आय गेस आपण जर थोडं डिस्कस केलं तर आपल्या पण काही ओपिनियन्स मध्ये डिफरन्सेस असतात. खूप what ends up being the issue is when people take those म्हणजे मतभेद आहेत ना, मनभेदात जेव्हा कन्वर्ट होतात ना, जेव्हा लोक पर्सनली घ्यायला आणि ते अग्रेसिव्ह होऊन जातात आणि मग भांडणं लागतात. हो, अरे माझं तर एक रिलेशनशिप वर्कआउट नाही झालं कारण की शी वॉज हार्डलाइनर. तेरा कुछ ऐसा एक्सपीरियंस है क्या? आय हॅड अ फ्यू एक्सपिरियन्सेस. खूप वर्ष आली त्या गोष्टींना, बट हां ते कुठे ना कुठे इम्पॅक्ट करतात. सेम लाईक रिलेशनशिपच काय बोलू शकतो तू, आपल्या सोसायटीमध्ये फॅमिलीमध्ये असतात, बिल्डिंगमध्ये असतात, ॲट अवर वर्क प्लेस वी हॅव सच पीपल. तर ते खूप लोकांमध्ये असतात आणि आजकाल जास्त चालू आहे ते सोशल मीडिया आल्यानंतर, की तुझी काय आयडिओलॉजी माझी काय आयडिओलॉजी आहे, अँड सेम आयडिओलॉजी असेल तर ते सोबत राहणार मोस्ट ऑफ द टाईम. कारण ते डिस्कशन सोबत सेम असतं, त्यांचा फॅमिलीर असतो दोघांचा. ते तर प्रॉब्लेमच होणार आहे मला असं वाटतं. मग ते तर प्रॉब्लेमच क्रिएट करणार आहे. तर लोकांना समजायला पाहिजे की पॉलिटिकल आयडिओलॉजी कोणाची काही असू दे, एक पर्सनल लेवलवर कम्युनिकेशन असतं, ते त्याच्यात नाही आणलं पाहिजे त्या गोष्टी. आणि मी पण थोडा इम्पल्सिव्ह होतो त्या बाबतीत. माझ्यासाठी पण थोडंसं वी नो दॅट बेटर. आपलेच किती वाद झाले त्या गोष्टींवर. 2016 मध्ये मी तुला कॉल करून चिडवायचो की काय लावलंय, काय बोलतो. हां तुला आठवत नाही? फेसबुकचे चॅट चेक कर आपले. तू पोस्ट करायचं काही ना काही. एक पेज होता, काय नाव होतं मला नाव नाही आठवत आहे, फ्रस्ट्रेटेड काहीतरी नाव होतं त्या पेजचा. तू त्याचं काय पण शेअर करायचं आणि मी तिथे खालती कमेंटमध्ये टाकत भांडत बसायचं तुझ्याशी. मी कॉलेजला असताना काय काम आहे मला, ट्रेनमध्ये बसलोय मी, अच्छा यदांनी हे पोस्ट टाकले, चला कमेंट करा. काय बोलतो. मी पॅराग्राफ लिहायचो कमेंटमध्ये, तू रिवर्ट करायचं अजून डबल पॅराग्राफमध्ये. मग ते दिवसभर आठवडाभर चालू असायचं आपल्याला दोघांना तेच टाइमपास. अरे मी तेच म्हणलं ना की तुझ्या म्हणला ना की तू मोदीचा फॉलोअर होता सुरुवातीला. मला वाटलं की पण वी यूज्ड टू फाईट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. खूप मी इनफॅक्ट तुला खूप अब्यूज पण केला त्यावेळी. तुला कॉल केलेला मी, तुझा नंबर नव्हता माझ्याकडे टायमाला, तर मी तुला फेसबुकवर कॉल करायचो. अरे हिंदू विरोधी यार, मला जेव्हा हिंदू विरोधी बोलतात मला डोकं फिरतं यार. मी दररोज भगवद्गीता राईट नाव when it comes to Osho, right nowadays I listen to Osho and this exactly सगळं Osho नाही, but ते अष्टावक्र गीता करून एक आहे ती मी ऐकतो आता. ओके. अबे एव्हरी टाइम आय एम लिसनिंग टू दॅट गीता अँड आउट ऑफ नोवेअर इन द डिस्कशन मी आगे बोलते की यू आर हिंदू विरोधी और समथिंग. अच्छा, चुकीचं वाटतं मला. बेसिकली लोकांचा नरेटिव्ह असं झालंय की तू करंट रिजिम बद्दल काय बोलते तर तू रिलिजनच्या विरुद्ध बोलते. ते लोकांचा माइंडसेट आहे. अँड सच पीपल आर नॉट मॅच्युअर पीपल. एक कुठला शिकलेला माणूस असेल तर तो असं कधी नाही बोलणार तुला, बिकॉज ॲज अ सिटीजन तू प्रश्न विचारू शकतो की लाईक मी. ते तर आहेच ते तो ऑफकोर्स ते तर विचारणारच मी. ते हिंदू म्हणून पण विचारू शकतो मी, म्हणून तर ऑरेंज माणूस सगळीकडे की तिकीट भेटणार आहे का यावेळेस. So the point is, पण have you read this? Do you know this person, आनंद रंगनाथन? मी काही दिवसांपूर्वीच ऐकलं त्यांचं, बट इतका मी डीपमध्ये नाही गेलो अजून, डायव्ह इन नाही गेली त्यांचे व्हिडिओज वगैरेवर. बट फाइंड आउट करू नक्की, काय इंटरेस्टिंग वाटतंय खूप. सांगतो ना. सो दिस बुक आपला हिंदूज इन हिंदू राष्ट्र, what he says is in that is we are the 8th class citizen in this country. 8th class हिंदूज. ओके. आणि त्यांनी खूप त्याच्यात मस्त मस्त मुद्दे ठेवले. तर एक मुद्दा तर असा आहे की सिरीज आता हे जे राम मंदिर हे केलं त्यांनी, राम मंदिर नंतर ते आता ज्ञानव्यापी मस्जिदचं ज्ञानव्यापीचा तो किस्सा सॉल्व्ह करणार आहेत. आणि अजून एक कुठलं ते तिसरं मंदिर आहे काशी कॉरिडॉर इज काशी. तर तो म्हणतो की तो आनंद रंगनाथन त्या प्रखर के प्रवचनच्या एकावरती आलेला, त्याचा पण पॉडकास्ट आहे.
तो बोलतो की इतले की धनिया पुदीना है क्या, की मतलब सिर्फ तीन टेम्पल ले रहे हैं और ये 3 टेम्पल से गवर्नमेंट विल हैंडल दैट. अभी ये बीच में केस चल रहा था कि चलो 3 दे दो, कि काशी दे दो, मथुरा दे दो और राम जन्मभूमि. क्यों भाई, ये सब धनिया और हरी मिर्च है क्या कि चलो ये डाल दिया वो डाल दिया? मतलब जस्टिस ऐसे होता है या जस्टिस फर्स्ट प्रिंसिपल से होता है? बट त्यानंतर त्यांनी जो पॉइंट केला ना यार, वाय कन्व्हर्जन्स हॅपन्स. इनजस्टिस कन्व्हर्जन्स म्हणजे बेसिकली काय की रिलीजन एका धर्मातून रिलीजियस दुसऱ्या कन्वर्जन, धर्मात राइट. काज वाहतो. What? मेरे कुछ दूर के रिलेटिव है, अच्छा. इतने भी पास के नहीं, वो दूर के रिलेटिव है, एंड ही गॉट कन्वर्टेड इनटू अनदर रिलीजन. वाव. आप कन्वर्जन की बात कर रहे थे, इंसेंटिवाइज करके कन्वर्जन हो रहा है. फॉर व्हाट रीजंस? फॉर द रीजंस ऑफ फाइनेंशियल प्रॉब्लम्स. Okay, I know which religion he got converted now. Yeah, got it, na? So the point is, they have deep pockets, every religion, other than Hindu religion. And the only problem, what Anand Ranganathan says, is त्यांची जी मंदिर इकॉनॉमी जी आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ वी पिक तिरुपती और सिद्धिविनायक, जे फेमस म्हणजे जे रिच, इवन लालबागचा जो गणपतीचा त्याचा सेटअप असतो आणि त्या सगळ्या गोष्टी, these money stays in the trust itself and it is not revolved around the community. Usually काय होतं, चर्चेस जे पैसे ते कमवतात त्याचे ते लोक कॉन्व्हेंट स्कूल्स बनवतात. सेम गोज विथ मुस्लिम रिलिजन्सचे पण नंतर ते स्कूल्स वगैरे बनतात. अच्छा. जिकडे ते लोक त्यांच्या याला करतात. सेम गोष्ट वॉट आनंद रंगनाथन सजेस्टिंग, की ते गोष्ट जोपर्यंत हिंदू रिलिजन मध्ये होत नाही ना, तोपर्यंत इकॉनॉमिक त्याला बॅकिंग नाही मिळणार. म्हणजे का ट्रस्ट वगैरे असतात ना हिंदू रिलिजनचे पण, ट्रस्ट वगैरे असतात ते पण असतात, ट्रस्ट पण असतात, बट देन एक हिंदू पॉइंट ऑफ व्ह्यूनी तसं झालं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. ओके, लाईक म्हणजे ते कम्युनिटीवर स्प्रेड झालं पाहिजे, ते पैशांचं ऍडव्हान्टेज, डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे पैशांचं कम्युनिटीज मध्ये, विच इज अ व्हेरी गुड पॉइंट. लेफ्टिस्ट मधनं टर्न होऊन जेव्हा रायटिस्ट कडे आपण थोडासा रिसर्च करतो ना, अकॅडमिक्स, हे जे रायटिस्ट जे who are proud of being Hindu basically is the underlying statement of Anand Ranganathan or Jesai Deepak, ki they are proud of being from a Hindu ethnicity, and from there they are liberal in other thought, ज्याला म्हणतात सेंटर राईट म्हणतात ना, तिकडे जिथे मोस्ट प्रॉब्ली मी पण तिकडेच बसतो, सेंटर राईट. हा, बिकॉज फॉर सम रिझन मराठी अस्मिता मला खूप आहे. अच्छा. म्हणजे मला अजून पण ते राज ठाकरेच्या इन्फ्लुएन्सचा थोडासा तो, भले आता राज ठाकरेची भूमिका चेंज काय कळत नाही आता काय चालू आहे राज साहेबांचं, बट त्यावेळेला तरी मी खूप इन्फ्लुएन्स होतो. स्कूल टाइमला, त्या टायमाला खूप त्यांचं 2009 मध्ये खूप इन्फ्लुएन्स होता त्यांचा. त्या टायमाला सीट्स पण खूप आलेले आपल्या इथे KDMC मध्ये. ते मोबाईल मध्ये यायचे ना त्याचे ते भाषण त्यावेळेला, हा, शॉर्ट्स ब्लूटूथने एक्सचेंज करायचं. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. हा ना, एक खूप आयडियलाइज केलेलं त्यांना आपण त्या टायमाला. तू प्रशांत किशोरचे बघतो का व्हिडिओ? प्रशांत किशोरचा लेटली एक मी लल्लन टॉपवर आलेलं वाटतं ते, हां, थोडाफार बघितलेलं मी, स्टार्टिंगचे 20-25 मिनिटं. मोस्टली त्यांचं ते बिहारलाच टाकत असतात पुढे, बिहारला ऐसा करना है वैसा करना है. फ्रॉम बिहार ना. अच्छा, तो बिहारी आहे. हा, अच्छा, मला वाटलं इज फ्रॉम दिल्ली. राईट नाव ही इज डुईंग दिस, ते जनसुराज करून एक आहे, नवीन पार्टी स्टार्ट केली का? त्याला त्या पार्टीला तो ग्रो करतोय. पॉलिटिकल पार्टी नाही कन्वर्ट झाली आहे, बट नाव इट इज, तो पहिले मोहीम चालवतोय सगळीकडे. तो सगळीकडे जसं राहुल गांधी देशात चालतो ना, तसं तो तिकडे बिहारमध्ये सगळीकडे फिरतोय आणि लोकांना. तो योगेंद्र यादव करतो तसं करतोय काहीतरी, काइंड ऑफ. सो योगेंद्र यादवचा मला एकच सीन लक्षात येतो का, इंटरव्ह्यू मध्ये बोललेला की अगर चाइना से वॉर करने का रहेगा ना, तो मोदी तो एक बार सोचेगा, अगर केजरीवाल को प्रधानमंत्री बनाया तो चाइना से वॉर कर देगा. बोलतो काय बोलतोय केजरीवाल? नो, आय डोंट बिलीव. व्हाट ही वाज ट्राइंग टू से की केजरीवाल इज मोर डेंजरस देन, मोर अग्रेसिव्ह. काय वाटतं तुला? काय वाटतं? मला नाही वाटत केजरीवाल नाही I don't करणार. think so, ना. नो, तो पीस टॉक्स वर जाईल, तो बोलणार की नो, वी डोंट नीड दिस वॉर. So he's been an एक टाइम officer मोदी and करू everything शकतो वॉर. like that. मोदी बोलेल की हाँ भाई, हाँ. देख लेंगे, चल बीजिंग तक कब्जा कर लेंगे. एक बीजिंग में झंडा फहराएंगे. अरुणाचल प्रदेश मध्ये एक छोटासा गाव बनलंय, सो तिथे तर लक्ष देत नाहीत मोदीजी. ते खूप असे व्हिडिओज येतात रील्सवर, आपले माझे खूप असे फॅन्स आहेत मोदीचे मित्रांमध्ये, ते मला पाठवतात. S. जयशंकर, अल्फा मेल,
पाकिस्तान को आईना दिखाता है, खूप कमेंट मारतो तो माणूस. आणि त्या जयशंकरला बट सेम त्यांनी चायनावर स्टेटमेंट दिलं. खूप बघितलं काय स्टेटमेंट दिलं काय स्टेटमेंट होतं, हाऊ कॅन आय कम्पीट विथ अ स्ट्रॉंगर इकॉनॉमी. आय वॉज लाईक That हा is तोच what माणूस I आहे was का? saying. Look, they are the bigger economy. I mean, what am I going to do? As a smaller economy, I'm going to go pick a fight with a bigger economy. यांचे पॉलिसी मला समजत नाही. हार्डलायनर कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे लोक हार्डलायनर दाखवतात फक्त. ही अशी गोष्ट ना, लाईक कुठला मीडिया पर्सन असेल ना, तो त्या स्पॉटवर गेला पाहिजे अरुणाचलमध्ये जिथे चायनीज ऑक्युपाईड एरियाज आहेत, आता जसं विथ अ media- कॅमेरा. लाईक ते लोकांना दिसलं पाहिजे की नक्की काय चालू आहे आता तर तिथे. सगळ्याच मीडिया करून टाकला त्यांनी. हा, लाईक देर आर फ्यू चॅनल्स. लास्ट होप वॉज रवीश कुमार, बट देन इवन ही इज अ युट्यूबर नाव. करू शकतो तो, ही कॅन डू दॅट. ही शुड, बट ते रिसोर्सेस त्याच्याकडे किती असतात. हां, ते रिस्की पण आहे. ते डायरेक्ट अरुणाचलमध्ये कुठला नक्की एरिया जिथे झालं आहे हे ते बघायला पाहिजे. तसंच लोकांसमोर ट्रूथ येणार ना. तर पण असं मॅप ट्विटरवर की चायनाने रोड बांधलेत आपल्या इंडियामध्ये, अरुणाचलमध्ये. नक्की काय ते मॅप बघून कोण बोलणार आहे? स्वतः जाऊन आपल्याला बघावं लागेल तिथे नक्की काय चालू आहे. बट नो, पीपल डिडंट इवन फोकस ऑन व्हॉट आय सॉ इज सोनम वांगचुकच्या पण. दॅट वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग. लाईक त्या माणसाला बघितलं आपण, तो फास्ट करतो. डे 14, डे 12 काय चालू आहे त्याचं. That's what people, the narrative is so bad that people are so caught up with so many bullshit things that people are not focusing on the right things, which is Sonam Wangchuk का जो situation है, the Manipur situation, जिथे तर मणिपूरचा मोदीजी पण extreme काही बोलत नाहीत. So आता रिसेंटली काहीतरी कमेंट केलं मला असं वाटतंय. रिसेंटली वाटते म्हणजे अगेन स्टेटमेंट्स असे काही त्याला बॅक करून ते त्याच्यासाठी उभे राहतील किंवा त्याच्यासाठी काहीतरी बोलतील असं तर काही 100% रिच आउट तर दिसत नाही. ट्रायबल लोकांचा इश्यू काहीतरी त्यांचा. वन्स ॲटलीस्ट, हा, यू शुड व्हिजिट वन्स. यू शुड हॅव व्हिजिटेड. बिकॉज हे खूप भयानक झालं रे ते तिकडे जे झालंय ते. मीडियावर पण काही दिसलं नाही. दिस इज टोटली माय अॅनालॉजी. अच्छा. 370 त्यांनी हे केला, 370चा रूल काढला जेणेकरून मग आपल्याला काश्मीरवरती 100% राईट. त्यावेळेला त्यांनी जम्मू काश्मीर वेगळा केला आणि लडाख वेगळा केला. अँड नाव दॅट सोनम बॅकफायर्ड. बिकॉज तेव्हा त्यांनी त्या त्याच्यासाठी टायमाला सपोर्ट केला. प्रोव्हाइड नाही केले ना, त्यांना प्रोव्हिजन्स मिळालेच नव्हते. त्या टायमाला राहुल गांधी बोलत होता की चुकीचं करताय तुम्ही त्या टायमाला. या बिकॉज ही नेवर थॉट ऑफ इट की लडाख का क्या होने वाला है आगे जाके. बिकॉज एव्हरीवन वॉज फोकस्ड ऑन काश्मीर. लडाखला काय तिथे कोणाला काय पडली नाही, तसं होतं लोकांचं. बेसिकली मी याचा कुठला व्हिडिओ बघितलेला त्याच्यात लडाखमध्ये एक जे बेसिक सिस्टीम लागते ना, सोशल सिस्टीम, ती सिस्टीमच नाहीये. इफ फॉर एक्झाम्पल देर इज अ कॉर्पोरेट जायंट रिचेस देअर आणि ही वॉन्ट्स टू मेक एक 2-3 डोंगर उडून तिकडे त्याला बनवायचं वगैरे सगळं, तर ज्या अथॉरिटीज लागतात, बेसिक अथॉरिटीज, त्याच लडाखकडे नाहीत. असं म्हणून तर ते एवढं प्रोटेस्ट वगैरे करतात. बट काश्मीरचं काय कंडिशन आहे? काश्मीर सध्या सॉफ्ट फ्लो मध्ये चालू आहे, मी ऐकलं. माझा एक मोदी भक्त मित्र बोलला की आमचे रिलेटिव्ह तिकडे जाऊन आले. अच्छा, टूरवर गेलेले. आता मोदी भक्त बोलल्यावरती मी की किती यांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि नाही ठेवायचा असं असतं की हे काय पण फ्लोटिंग तर बहुत. आता संजय सिंगचा एक तू काल मी स्टेटमेंट बघितलं, तुला आठवत आहे का ते लहानपणी तू ऐकलं असेल गणपती दूध पितोय. हा, ते मूर्ती. हा, ते समजला होता. व्हॉट आर युअर थॉट्स? तुला काय लक्षात येतं त्याच्याबद्दल? आठवते काय की तू? मी शाळेत असताना हो न्यूजवर आलेलं ते, आणि मग मी माझ्या घरी स्वतः मूर्ती एक देवाऱ्यात, तर मी ट्राय केलेलं ते, बट नव्हतं झालं त्या टायमाला. अपॅरेंटली हा संजय सिंग म्हणतो की दिस वॉज अ फ्लोटेड रुमर बाय RSS. हा, एवढा नेटवर्क स्ट्रॉंग आहे त्यांचा की ते लाईक त्यांनी तो रुमर पसरवलेला. दॅट्स व्हॉट ही सेड. ओके. सो केवढा नेटवर्क स्ट्रॉंग आहे रे यांचा की, आणि एव्हरीवन नोज ना, एव्हरीवन नोज दिस थिंग. ओके. गणपती दूध पितोय सगळ्यांना माहिती आहे का किस्सा, म्हणजे पॅन इंडिया माहिती आहे सर्वांना. अच्छा. त्या टायमाला आठवतं खूप लोकांचं चालू होतं. मग एकदा दिल्लीमध्ये त्या हनुमानजीची मूर्ती आहे, त्यांचे डोळे इथे तिथे बघताय असं काय चालू होतं त्या टायमाला. ते पण एक ऐकलेलं त्या काळी न्यूजवर मी. व्हॉट डू यू थिंक राईट नाव? प्रेडिक्शन्स काय आहेत? काय मोदीजी आहे रे? 100%. 400 पार. That's great. The reason behind this is because we don't have a strong opposition. My personal viewpoint असा आहे ना की ज्या टायमाला I don't have any hopes from Congress, zero hopes from Congress. राहुल गांधी is a very good personality. आपने देखा होगा कि प्रधानमंत्री पैनिक कर गए हैं, हाँ बिल्कुल हिल गए हैं, घबरा गए,
क्रांतिकारी मैनिफेस्टो। मैं सिर्फ ये कह रहा हूं कि हिंदुस्तान में आज 90% के साथ अन्याय हो रहा है, भयंकर अन्याय हो रहा है। But there is only one personality से कुछ नहीं होता. ते काय नाही होणार आहे. बाकी समोर एक स्ट्रॉंग त्याला कॉम्पिटिटर नरेंद्र मोदीजींना देऊ शकतो तो अरविंद केजरीवाल आहे, बट ॲटलीस्ट नॉट दिस इयर. 2034मध्ये कुठे जाऊन काय चेंजेस होऊ शकतात. त्या टायमाला ॲटलीस्ट लोकांना रिअलाइज होईल की अरविंद केजरीवाल पण काहीतरी करू शकतो. मी 2034 पकडून ठेवला की त्या टायमाला काहीतरी चेंजेस होणार आहे. 34 बापरे. 29 मध्ये पण काय नाही. 29 मध्ये आय गेस आपले मोदीजी नसणार, कोणतरी दुसरं असेल. तो आहे ना बेंगलोरवाला, काय नाव त्याचं, अण्णामलाई. नाही युथ त्याचं नाव नाही आठवत आहे मला. तेजस्वी त्याला कोण असू शकतो, बिकॉज अण्णामलाई बद्दल खूप बोलतायत लोक. ही पुट्स व्हेरी गुड पॉइंट्स. मी एआयचं मी बघत होतो. व्हॉट ही इज ट्राइंग टू टेल इज ट्रेडिशनल पॉलिटिक्स शुड कम अंडर दिस काइंड ऑफ थिंग्स. त्यांनी आता या मायनॉरिटी वरती बोललं पाहिजे की एआय इज कमिंग, जे मला एक्साइटिंग वाटतं बाबा. देर इज सम ॲटलिस्ट देर इज वन मिनिस्टर हु इज टॉकिंग अबाउट एआय. So 100% it is going to disrupt. Massive disruption is on. And let me go one step further. For a country like us, which is just getting into that orbit of high growth, because your second part of the question is about how the country AI disruption. कारण की जॉब लॉस तर खूप म्हणजे जॉब खूप हेवीली अफेक्ट झालेत एआयमुळे. तुझ्या फील्डमध्ये पण काही डिस्क्रिप्शन झाले काय? ऑलरेडी झालेत. एआयमुळे म्हणजे खूप लोकांना ऑलरेडी एआय सॉफ्टवेअर चालू झालं आहे आणि खूप लोकांना बाहेर केलं आहे. लाईक जे कस्टमर एंडवर बसायचं ना, ऑटो चॅट्स, कस्टमर चॅट्स, कुठली वेबसाईट ओपन केली तर कोणतरी वेगळाच व्यक्ती चॅट करणार, ते एआय हँडल होता एआयच्या एंडने. बट इन कमिंग फ्युचर खूप इफेक्ट होणार आहे याच्यात. आता तरी म्हणजे आमच्या फील्डमध्ये म्हणजे आधी तर ट्रेडिशनल आर्टिस्ट आणि ग्राफिक आर्टिस्ट असे हे होते. आता एक देर इज ग्राफिक आर्टिस्ट अँड एआय आर्टिस्ट. एआय आर्टिस्ट हे काय नवीन आता? बेसिकली हु डज द प्रॉम्प्ट्स अँड एव्हरीथिंग अँड देन ही म्हणजे फक्त जनरेट करतो. ही इज नॉट अन आर्टिस्ट. ही नोज हाऊ टू पुट द प्रॉम्प्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटी आपण वापरतो ना, सेम चीज यू यूज द सेम थिंग एज इफ प्रॉम्प्ट. फॉर एक्झाम्पल if you are putting up that make a lady who is sitting next to a waterfall and she is playing an instrument. थोडा बहुत हात थोडासा वेडावाकडा असेल कुठे बट देन 100% इमेज तुला मिळेल. अँड फॉर जो हात वेडावाकडा आहे ना, त्यासाठी तुला एक आर्टिस्ट पाहिजे जो फक्त तो हात टिक करेल. सो दॅट इज एआय आर्टिस्ट बेसिकली. एवढंच काम फक्त. बस कोलॅटरल्स किती जातात बना. एक आर्टिस्ट मला एक फक्त इलस्ट्रेशन बनवण्यासाठी मला एक आर्टिस्ट हायर करायचा आहे. आणि आर्टिस्ट मध्ये पण ते 3 सेक्शन्स आहेत. जर त्याला अजून हे करायचं गेलं तर एक कलर आर्टिस्ट, ड्रॉइंग आर्टिस्ट किंवा तसं ते पण सेक्शन्स होते. बट आता काहीच गरज नाही ना. यू जस्ट नीड वन ग्राफिक आर्टिस्ट हू विल सॉर्ट आउट द रेस्ट ऑफ 20% थिंग. 80% थिंग इज बीन डन बाय एआय इटसेल्फ. फ्युचरसाठी खूप हार्मफुल आहे. म्हणूनच मग स्टुडिओ शोधायला लागतात आणि माईक घेऊन. एक मध्ये आलेलं डिजिटल इमेज सेल करताय बिलियन्स मध्ये, काय होतं ते? दॅट इज एनएफटी. अँड आय गेस एनएफटी सारखंच, पण एनएफटी इज लाईक क्रिप्टोकरन्सी मध्ये ते हे होतं. ओके. ट्रेडिंग होतं त्या गोष्टीचं. एक ते इमेज बनवतो कोण तो? एक बीपल करून आहे काय, बीपल. अच्छा. तो मिलियनर झालाय. टेक्नॉलॉजी इज अ न्यू थिंग. इफ वी कॅनॉट कॅच अप विथ द टेक्नॉलॉजी ना, then we are going to be a big mess. चायनामध्ये एज्युकेशनमध्ये पण टेक्नॉलॉजी खूप पुश करताय पुढे. लाईक स्कूल चिल्ड्रन्सला ते लोक एआय शिकवत आहे, कोडिंग शिकवत आहे. आता इकडे पण महाराष्ट्रामध्ये पण उघडलं ना एआयचं, एआय इन्स्टिट्यूट. शाळेत नाही, एआय एक इन्स्टिट्यूट उघडली. अच्छा, एक इन्स्टिट्यूट. प्रॉमिनंट जे म्हणजे न्यूज मध्ये आलेली बारामती. ओके. शरद पवार. दे हॅव सो मेनी थिंग्स इन बारामती ऑलरेडी. ऑलरेडी आहे. माझा एक मित्र आहे, त्याला पायलट बनायचं होतं, तर तो बारामतीला गेला. तिथे इन्स्टिट्यूट आहे, त्यात त्याने ऍडमिशन घेतलं. ही इज इन लर्निंग फेज ना ऑलरेडी. कुठेतरी एक काय म्हणतात डेव्हलपमेंट. बट अपने गाव तर केला काय बाहेर येईल. एकदा सत्ता भेटली तर येऊ शकता. अभी तो क्या बोलू. आता आपल्या कधी महाराष्ट्रामध्ये स्टेट इलेक्शन्स कधी आहे? राज्यसभा हे झाल्यावरती हे इलेक्शन्स आय गेस नोव्हेंबर पर्यंत असतील, ऑक्टोबर नोव्हेंबर त्या टायमाला. अभी तो मेरे को लग रहा है कि उद्धव ठाकरे का थोड़ा ये लग रहा है.
का क्या मालूम राजचा येऊ शकतात मला सहानुभूतीची लाट येऊ वाटतं शकतात. मनसे येऊ शकते सहानुभूतीचं- परत ट्रॅकवर. आता जी भूमिका घेतली आहे ना आता नाही, आता अच्छा. राज्यसभामध्ये नोव्हेंबर पर्यंत. त्यावेळेला काय आता बघू. आता हे आता जे राजसाहेबांनी जे आता जो स्टेटमेंट केलाय ना, उसके रिपरकशन उस टाइम पे समजेंगे की वॉज इट अ गुड मूव और अ बॅड मूव. होऊ शकतो त्यांची युती पण होऊ शकते. युती तर आता बिनशर्त पाठिंबा दिलाय बोलल्यावरती तर मोस्ट प्रॉब्ली ही इज गोइंग टुवर्ड्स. बट आय डोंट गेट. आय मीन everyone in Manse is MNS is confused. There is no clear party line. What exactly are they up to? India against corruption. अच्छा. If we take that as a reference point, and if we come back here right now, what India against corruption did to this country is it helped BJP get into the power. बरोबर. अँटी इन्कम्बन्सीचा फायदा झाला बीजेपीला आणि बीजेपी गॉट इन टू पॉवर. आणि त्याच्यावरचं त्यांनी तो जो कॅम्पेन केला आपकी बार मोदी सरकार, विच वॉज अ बिगेस्ट कॅम्पेन, विच मेड मोदी इन इट सेल्फ. ते त्यांनी म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती ते लोक आले. बरोबर. अँड देन इव्हेंच्युअली दे चेंज देअर मॅनिफेस्टो टू देअर ट्रेडिशनल वे की आम्ही राम मंदिरचं हे करू 370. आणि मग ते आता आय गेस ते युनिफॉर्म UCC ते UCCचा बघायला लागेल. मला डाऊट आहे खूप टफ असेल ते आणणं. इट इज गोइंग टू बी व्हेरी टफ. 370 पण टफच होतं. दे मेड इट हॅपन ओनली बेस्ड ऑन शियर विल पॉवर. तर बट मोस्ट प्रॉब्ली दे विल फोकस ऑन दिस थिंग्स. सो आपकी बार मोदी सरकार के टाइम पे उन्होंने ऐसा किया. इव्हेंच्युअली मग 2019 इलेक्शन तर त्यांनी सगळे ते पुलवामा आणि तिकडे सगळं घेऊन गेला. ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम मला मोदीजी कुठेतरी हिट झाले की अरे यार हे दिस इज समथिंग खूप वेगळ्या दिशेने घेऊन चालले. जेव्हा ते काही ती जी स्टेटमेंट केली ना त्यांनी की अगर किसानों पे चुनाव हो सकता है तो जवानों पे चुनाव क्यों नहीं हो सकता, असे बोललेत ते. बोलले. त्यावेळेला तर केवढं फेम होतं. इव्हन राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओच्या वेळेला ते पण एक्सपोज केलेलं होतं. ओके. तेव्हा राज ठाकरे स्वतः बोललेला की अरे तुम्ही जवानांवरती तुम्ही कसलं इलेक्शन लढताय, म्हणजे असे सगळ्या गोष्टी. किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? मध्यंतरी 15 तारखेला जो एक त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्या इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाले असतील की निवडणूक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा जर निवडणुकीचा होऊ शकतो तर जवानांचा मुद्दा का नाही होऊ शकत, पंतप्रधान विचारतात आमचे. सो देर आर सम ब्लंडर्स दॅट नरेंद्र मोदी हॅज डन किसी. सो म्हणजे ॲज अ प्रधानमंत्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी अकाउंटेबिलिटी आहे त्याला, काहीतरी त्या पदाला काहीतरी व्हॅल्यू आहे. अब्यूज केलाय नरेंद्र मोदींनी त्या पदाला. आता यावेळेस काय बोलणार आहे मग ते? Prime Minister Narendra Modi's comments sparked a nationwide outrage. और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे, घुसपैठियों को बांटेंगे. क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है. इसकी बात तो की थी, लेकिन किस संदर्भ में, किस कॉन्टेक्स्ट में? कॉन्टेक्स्ट ये था कि जहां सरकार ने पिछड़े वर्गों के लिए खास कार्यक्रम चलाए थे, वहां मुसलमानों की बात की गई थी और मुसलमानों को स्कीम्स में फर्स्ट राइट देने की बात कही गई थी, क्योंकि देश का विकास तभी होगा जब सबका स्तर ऊपर होगा, न कि 1%. आपका और मेरा धन छीन के मुसलमानों को देने की बात बीजेपी को छोड़कर किसी और पार्टी ने वैसे की नहीं है. मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे. त्या प्रत्येक वेळेला. आणि आता तर लोक नाही सिरियसली घेत ना. म्हणजे आता तर डायल्युशन तर व्हायला सुरू झालं असेल. खूप मोदी भक्तांना समजायला लागलं असेल की अरे मोदीजी कुछ अलग ही लेके जा रहे, दुनिया अलग ही जगह पे लेके जा रहे. व्हॉट हॅपन विथ यू बेसिकली. तू स्वतः बोलतोय मला की पॅराग्राफ मध्ये भांडणं करायचो आपण, अँड यू आर द फर्स्ट पर्सन सिटिंग इन द पॉडकास्ट. इन इटसेल्फ हे एक्झाम्पल आहे. त्या टायमाला लाईक माझे व्ह्यू पॉईंट्स होते. आय वॉज कम्प्लिटली अ राईट विंग पर्सनॅलिटी त्या टायमाला. बट आफ्टर आय गॉट इन टू कॉर्पोरेट लाईफ मला रिअलाईज झालं की काहीतरी वेगळंच दिशेत आपण आहे. मी काय करायचो, कुठलंही असं लाईक फेस्टिवल असायचं ना, तर रोड शो रॅलीज वगैरे असायचे त्या ग्रुपचे, सर्टन ग्रुपचे, तर त्यात मी पार्टिसिपेट करायचो. नेहमी नाही करायचो, 1-2 वेळा केली असेल मी पार्टिसिपेट. आणि माझा तेव्हा जॉब स्टार्ट झालेलं इन बँक. तो एकदा मला असंच फेस्टिवल होता ना, मला लवकर जायचं होतं. माझ्या मॅनेजरला बोललो की मी चाललो आहे लवकर, रॅली आमची, आणि तिथे पुढे एक स्टेज शो, तिथे भाषण वगैरे. ते मला बोलले ठीक आहे, बट व्हॉट इज द बेनिफिट दॅट यू आर गोइंग टू गेट आउट ऑफ दिस. मी ऐकलं त्याला, मी त्याला रिस्पॉन्ड नाही केलं, बिकॉज माझ्याकडे आन्सर नव्हतं तेव्हा. आणि मी बोलले चाललो. बोलले ठीक आहे जा.
मी गेलो, ते सगळं कार्यक्रम संपल्यानंतर रात्री विचार करत होतो की ह्याच्यात मला काय भेटलं. तर तो विचार लाईक दॅट वॉज द इन्सेप्शन. माझं जो परसेप्शन आहे त्याला चेंज करण्याचा. तेव्हा मला समजलं की नक्की काहीतरी चुकीच्या दिशेत चाललो आहे मी, की मला काय भेटतं याच्यातनं. पेट्रोल माझा वाया गेलं, टाईम एनर्जी माझी वाया गेली. अ सर्टन ग्रुप ऑफ पीपल दे केम इन BMW आणि रोल्स रॉय नाही, BMWमध्ये आणि लँड रोवरमध्ये आलेले. आणि मी आपल्या ॲक्टिवावर फिरतो आहे. वॉट आय एम गेटिंग आउट ऑफ दिस. सो मला असं वाटलं की ह्याच्यात जर जायचं आहे तर एका नेता बनून आपल्याला घुसायला लागेल, नाही तर सोडून टाकायचं. आपल्या अवस्था नाही आहे. अँड ऑब्वियसली पॉलिटिक्समध्ये घुसायचं नव्हतं मला, बट आय टूक अ यू टर्न. लाईक मला तेव्हा रिअलाईज झालं की ओके, मी चुकीच्या वाटेवर चाललो आहे. आय हॅव टू बी अ रिस्पॉन्सिबल पर्सन नाव. अँड मी माझा माइंडसेट तेव्हापासून जरा स्टेबल करायला घेतला. अँड ते एक्झाम्पल्स बघत पुढे जाऊन सेल्फ रिअलायझेशन झालं मला की ओके, आय वॉज रॉंग. I was on the wrong path. So from pro Modi, you got a little bit of away from Modi. What made you anti Modi? अँटी मोदी असं तर नाही बोलू शकत, बट हां, आय स्टार्टेड क्वेश्चनिंग. त्याचे उत्तरं मला नाही भेटलेत. सो आता मी डायरेक्ट PM ला क्वेश्चन तर नाही करू शकत जाऊन. सो आय क्वेश्चन अ लॉट ऑफ पीपल, ज्याचे उत्तर मला नाही भेटलेत. सो आय स्टार्टेड की ओके, दे डोंट हॅव अ आन्सर. आता काहीच होणार आहे ह्याच्यातनं. प्रेस कॉन्फरन्स बघायचो मी, त्यात प्रश्न अक्षय कुमार विचारायचा की आम खाते हो. In 10 years he has done no press conference. This is the first time that एवढ्या कमीत कमी प्रेस कॉन्फरन्स करणारा प्रधानमंत्री. मग मला असं वाटलं, त्यामुळे मला वाटलं की काहीतरी हे प्रॉब्लेम येते. दिस नीड्स टू बी ॲड्रेस्ड. सो मी स्वतः प्रश्न विचारायला लागलो. मी प्रश्न विचारताना मला असं लाईमलाईटमध्ये टाकलं खूप लोकांनी, माझ्या खास मित्रांनी, की तू तर अँटी मोदी आहे, तू अँटी BJP आहे, युअर अँटी नॅशनलिस्ट. मग तू ते काय असं माईक काढून असं बोललास का, दोस्ती बनी रहे, आपकी दोस्ती बनी रहे? एवढं डीप डिस्कशन्स नाही करायचं आम्ही, बट नॉर्मल डिस्कशन्स करायचं. समजलं, आय नो द रेफरन्स. माझ्या मित्रांनी पण असं टर्म केलं की नाही यार, तू सपोर्ट का नाही करत आहे. तर मी त्यांना अवेअर करायला स्टार्ट केलं की तुला काय वाटतं. तसं एक्झाम्पल उदाहरण मी टाकलं एका मित्राला की बुलेट ट्रेन. आता माझा मित्र जॉबला कुठे CSTला, रोज सकाळी धावतो. तो 7:30ला फास्ट ट्रेन पकडतो कल्याण स्टेशनवरनं, डोरवर लटकतो. कसं प्रवास करतो त्याचं त्याला माहिती आहे. एकदा तो असा वैतागून आलेला, मला बोलला यार खूप वांदे असतात, पाठ दुखते, आत ढकलून खूप असा त्रास होता. मी मग तू विचार ना, बुलेट ट्रेनची गरज काय. डू वी रिअली नीड अ बुलेट ट्रेन इन दिस कंट्री. He should make local train. असं लोकांना जर आपण क्रॉस क्वेश्चन केलं ना त्यांच्या सिच्युएशनवर, तर लोकांना कन्व्हिन्स होणार की अच्छा नाही, गरज तर नाही गरज. बुलेट ट्रेन कुठे जाणार आहे, मुंबई टू अहमदाबाद आहे गेस, मग तिथनं दिल्ली. काय गरज आहे. ते लोकल ट्रेनची परिस्थिती इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर असे प्रकारचे प्रश्न आपण लोकांसमोर आणले ना. हा मुद्दा का एवढी वर्ष अजून मुंबईमध्ये आलेला नाही. ऑन ॲव्हरेज आय गेस डेली आपल्या सेंट्रल लाईनमध्ये 4 ते 5 लोक पडतात लोकलमध्ये. महिन्यातनं 1-2दा मी बघतो कोणतरी पडलाय. आणि खूप डेंजर वे. आपण काय ट्रॅव्हल करताना किती रिस्क मध्ये ट्रॅव्हल करतो आपण. दॅट इज दिस इज व्हॉट आय हेवीली थिंक इज दिस इज अ सिच्युएशन ऑफ मुंबई. म्हणजे बाकी देशाचं तर विचारच नको बाबा. काय मुंबईला जी व्हॅल्यू आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आणि या सगळ्या गोष्टी, मुंबईमध्ये जरी दिस इज द सिच्युएशन ऑफ द रेल्वेज अँड द ट्रान्सपोर्टेशन. बाहेरच्या प्रदेशामध्ये तर अजून वाईट आहे परिस्थिती. मी विचार ना, लोक जे पडतात, मी खूप वेळा विचार केलाय, आज हा पडला असेल. मला तर लहानपणीपासून नेहमी एक दिसलं की भलेही वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक होते बरोबर, बट असं कधी मतभेद म्हणजे फ्रेंडशिप्स मध्ये प्रॉब्लेम नाही झाले सगळ्यांबरोबर. ऑफकोर्स जे इमॅच्युअर होते आणि जे खूपच पर्सनली घेतलं सगळ्या गोष्टीला, ते तर असे पण ते मग इमॅच्युअर्ड बोलू शकतो त्यांना. इमॅच्युअर्ड बोलू शकतो. इमॅच्युअर लोकांना मित्र न ठेवलं तरच बरं. कारण की ऍक्च्युली तेवढं सेल्फिश थॉट आहे. पण हा पण दे आर नॉट गोइंग टू एनिवे हेल्प इन आवर एंडेवर्स. ॲटलीस्ट वी ट्राय टू मेक दॅम मॅच्युअर्ड. त्यांनी काय फरक नाही पडला. त्यांचा एक माइंडसेट असतो, ते त्याच्यावरच कायम राहतात. आय गेस इगो इज इन द प्ले. इगो इज इन द प्ले ऑब्विसली. That's where I think. आणि मग नंतर मग मी देन आय स्टार्टेड. मी आता मग हे करतो की मी सिरियसली नाही घेत. म्हणजे कधी कधी थोडंसं माझं हे होतं, इम्पल्सिव्ह मी थोडं वागतो. पण मग किस्सा असा होता की जास्त करून नाही करत. मी ऍक्च्युली पुन्हा त्या पॉईंटवरती येतो की नरेंद्र मोदीचं इलेक्शन ही फॉट ऑन 2014 वॉज ऑन विकासच्या मॉडेल. विकास पुढे देन 2019ला ते भरकटलं. पर इस तरह के हमले करके
पुलवामा जैसी तबाही मचाकर वो सोचता है कि भारत भी बदहाल हो जाएगा तो हमारे उन दुश्मन हमारे पाकिस्तान के बैठे हुए लोग ये भली भांति समझ लें, आपने जो रास्ता अपनाया है आपने अपनी बर्बादी देखी है। मित्रों, बटन दबाओ तब इतने गुस्से के साथ दबाना कि बटन यहाँ बाबतपुर में दबे, करंट शाहीन बाग के अंदर लगे। गोली मारो सालों को, देश के गद्दारों को। पीछे तक आवाज आनी चाहिए कि राज्य को सुनाई दे। देश के गद्दारों को, देश के गद्दारों को, देश के गद्दारों। ये आग लगाने वाले कौन है वो उनके कपड़ों से ही पता चल जाता है. आणि आता मग ते ह्याच्यावरती गेलं हिंदुत्व आणि या सगळ्या लाईनवरती. यावेळी सर काय त्यांचं ब्लूप्रिंट मी काय बघितलंच नाही यावेळेस काय. एंड नाउ व्हाट दैट सेम पर्सन बहुत हुआ भ्रष्टाचार का मार अब की बार मोदी सरकार. नाउ दिस पर्सन इज अबडक्टिंग अजित पवार, प्रफुल्ल पटेल. दॅट इज व्हेरी डिसअपॉइंटिंग. आणि why is he abducting, why is he taking corrupt people to. इवन नितीन गडकरी सेट की काय इको फ्रेंडली साबून म्हणून काहीतरी कमेंट केली त्यांनी. खरंच यार, म्हणजे ही इज लाईक आय डिडंट एक्सपेक्टेड दिस. नितीन गडकरीला मी म्हणजे खूप एक रिस्पेक्टेड फिगरने बघायचो की हा माणूस खूप खूप हुशार आहे पार्टीमध्ये. तो हुशार आहेच. हा बट हा स्टेटमेंट सूट नाही करत ॲटलिस्ट. व्हॉट आय थिंक इज ऑल दीज पार्टीज आर इन द सेम पोझिशन. फक्त सत्ता चेंज होणार, पॉवर ट्रान्सफर होणार. ऑल दिस अनलेस दिस करप्ट सिस्टीम चेंजेस देर इज नो होप फॉर दिस कंट्री. अँड आय डोंट थिंक सो कुठली पण पार्टी येईल दे आर रेडी टू चेंज दिस. वन वॉन्ट्स टू चेंज इट. बिकॉज दे आर द जी मलाईवरची त्यांना मिळतीये 14 किती 17 आहे ओव्हरऑल इलेक्ट्रॉल बॉन्डचे शिफ्ट झाले ना इथून. सो मच मनी, किती पैसा आहे का. ते पण स्कॅम बाहेर आला तेव्हा समजलं नशीब. आणि आता ते त्यांनी थँक्स टू सुप्रीम कोर्ट सो वी हॅव डिस्कस्ड ऑलमोस्ट, वी हॅव टच्ड ऑल द थिंग्स दॅट वेर इन आवर मतलब इन आवर माइंड. whatever we had tried. ऑलमोस्ट बऱ्यापैकी नाही पण इन शॉर्ट कव्हर केलं आपण तो केलं आहे. बट द पॉइंट इज इलेक्ट्रल बॉन्ड्स के बाद when we see that there is such a huge transfer of money that has been happening from all the sides for all the parties, that showcases that everyone is corrupt or partly corrupt. दिसतंय लोकांना ऍक्च्युअली आता. ते म्हणतात ना की this is not a democracy anymore, this is an autocracy. Somewhere it is We can use that word. partly, we can only elect who is going to oppress us. Anyway, what is the situation right now in Kalyan? कल्याण वेस्टच्या साईडने आता सध्या आम्ही 2-3 नावं ऐकतोय माझ्या साईडने. फर्स्ट इज कपिल पाटील साहेब आहे आपले BJPचे. दुसरं एक मी नाव ऐकतोय निलेश साबळे म्हणून इंडिपेंडेंट कॅन्डिडेट. त्यांचं नाव खूप ऐकलं आहे सध्या मी. हे 2 नाव सध्या मला माहिती आहेत. तर निलेश साबळे यांच्याबद्दल ऐकलं की NGO त्यांची स्वतःची जिजाऊ फाउंडेशन म्हणून. सो ही हेल्प्स अ लॉट ऑफ पीपल देअर त्या गावा साईडला. त्यांचे स्वतःचे स्कूल्स आहेत, हॉस्पिटल्स वगैरे आहेत. तर खूप चांगलं एक पॉझिटिव्ह फीडबॅक ऐकले मी त्यांच्याबद्दल. अजून थोडं रिसर्च करावं लागेल याच्यावर नक्की. बट मला असं आजफार एकदम फेअर कॅन्डिडेट वाटलं असं थोडंफार मी जे वाचलं त्याच्याबद्दल. ओके. इथे काय सीन आहे डोंट बिलीव्ह. इथे आय गेस इथे फॉर मी इट्स लाईक आय गेस श्रीकांत शिंदे or something like that, but हां इथे श्रीकांत शिंदे बरोबर. फ्रॉम द UBT साईड सिन्स आय सपोर्ट उद्धव ठाकरे. बरोबर. तर वैशाली दरेकर जे काय असेल वॉट आय वॉन्ट इज पीपल टू कम आउट ऑफ देअर हाऊस. आणि एक वोटिंग टर्नआउट खूप ॲटलिस्ट चांगला बेसिसवर जायचा. ॲटलिस्ट वोट तरी करा, कोणाला वोट करायचं असेल. बरेच असे लोक आहेत ना इलेक्शनच्या टायमाला घराच्या बाहेर पण नाही निघतात. बोलतात की कोण जाणार होणार, सुट्टी मारतात, घरी मटण खायचं झोपायचं. तसं ॲटलिस्ट बाहेर जाऊन वोट करा. आधी मला सुरुवातीला असं थोडंसं हे वाटत रे, काय म्हणतात क्लिशे आयडिया वाटत की हे काय भेटून सगळे वोट करा. बट आत्ता मला समजतंय की वोट करणं किती इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लीज वोट करा. कुठल्या पण विचारधारेचे तुम्ही असाल, कुठल्याही पार्टीचे असाल, तुम्हाला हिंदू राष्ट्र हवा असेल किंवा तुला अजून कुठलं राष्ट्र हवं असेल, जस्ट गो आउट अँड वोट करा जाऊन. आय टेल यू अ स्टोरी. विल एंड दिस विथ ओके. सो निरंजन टाकले करून घ्यायचं. आपल्या इंडियाचा
त्यांना काय आर्काइव्स मिळाले काय, ते आर्काइव्स, ही इज इन टू इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम. अच्छा. सो त्याने ना आर्काइव्ह शोधले आणि त्या आर्काइव्स मध्ये ना देर वर 7 लाख म्हणजे पत्रव्यवहार होते. ज्या वेळेला भारताला हे मिळालं होतं स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्य मिळालेलं, आणि नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर निगोशिएट करून म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून एक इलेक्टोरल लिस्ट काढायची होती अख्ख्या देशात सगळ्यांची. ओके. आणि त्यांनी एक निकष वगैरे काय ठरवायचे वगैरे या सगळ्यावरती डिस्कशन चालू होतं. देर वॉज अ ब्युरोक्रेसी, दे गॉट अ न्यू ब्युरोक्रेसी इन देअर हँड विच वॉज ऑफ ब्रिटिश बिफोर इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स मिळाल्यावरती ब्युरोक्रेसी त्यांच्या हातात आली. बट दिस 7.5 लाख जे डिस्कशन झालेत ना लेटर्समध्ये, ते लेटर्स खूप अमेझिंग आहेत. इट इज बेसिकली द व्हॉट वी से द डेमोक्रेसी ऑफ इंडिया इज शेपिंग इट सेल्फ. ओके. म्हणजे त्याच्यात एक ते पत्र आहे रे, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेचे राजेंद्र प्रसाद, त्यांनी दोघांचं डिस्कशन आहे. आणि नेहरू म्हणतात की लोकांनाच निकष ठरवू दे की एज ग्रुप काय असला पाहिजे आणि काय असलं पाहिजे. तर तुम्ही लोकांपर्यंत रिच आउट व्हा आणि लोकांनाच विचारा. आणि तेव्हा नेहरू असं म्हणतात की तोपर्यंत लोकांना लोकशाही हा फक्त शब्द माहिती होता, लोकशाही काय असते हे लोकांना माहिती नव्हतं. तर वेन यू रीच आउट टू पीपल अँड वेन यू रीच आउट टू मासेस अँड आस्क देम इन इट सेल्फ की तुमची क्रायटेरिया तुम्हीच सांगा आम्हाला की तुम्हाला कुठला तुमचं मतदानाचा तुमचं हे काय ठेवायचं, निकष काय ठेवायचे. आणि तेव्हा मग लोकांना जेव्हा समजेल की अच्छा मला सुद्धा भागीदार होता येतं देशाच्या निर्णयांमध्ये, तेव्हा त्यांना लोकशाही समजेल. आणि देर वॉज अ लाईन दॅट द लेटर हॅड की डेमोक्रेसी वुड फाइंड इट्स ओन रूट्स. दॅट्स वॉट नेहरू सेड ॲट दॅट. त्यांनी काही काही गोष्टी पॉइंट आउट केल्या नेहरूने टाकलेल्या, की काही काही लेटर्स मला जेव्हा वाचले तर बोला मी इमोशनल झालो खूप. की देर वॉज वन मोर लेटर वेर देर इज अन ऑफिसर हू इज आस्किंग नेहरू इज ट्रान्सजेंडर. ओके. ते वोट देत म्हणजे त्यांच्याकडे असेल का राईट, वोटिंग राईट्स असेल की नाही. तेव्हा नेहरू पण असं म्हणतात की ते सुद्धा या देशाचे नागरिक आहेत, त्यांना त्याच वेळेला म्हणजे त्यांना पण वोटिंगचा अधिकार नाही. सो बेसिकली या देशामध्ये एक सिटीजन ऑफ इंडिया व्हायच्या आधी इट वॉज अ वोटर ऑफ इंडिया. दॅट्स द पॉवर ऑफ अ वोट. बिफोर बिकमिंग तो जो वंचित गरीब घरातला पिछड्या जातीचा किंवा पिछड्या समाजाचा जो वोटर होता त्यांनी या देशाला त्यावेळेला बनवलं. जे काय असेल ते कसंही असेल. म्हणजे नेहरूंना सगळं डॉक्युमेंटरी वगैरे बघितलेली का याच्यावर? डॉक्युमेंटरी नाहीये, इट इज जस्ट पत्रव्यवहार त्यांनी शोधून काढले ते आर्काइव्ह मधनं. आणि ते पत्रव्यवहार वाचत असताना त्यांना हे सगळे असे स्टोरीज मिळत गेले. सो दिस इज वेअर द वोटिंग अँड द वोटर ऑफ इंडिया स्टार्टेड इट्स लेगसी. And that's why we should continue this legacy by casting your vote to whichever ideology you follow, and you should be a good citizen of this country and lead this country wherever, although it is not in a good condition right now, but काहीतरी होईल पुढे गेल्यावरती, अजून काहीतरी चांगले लोक येतील, चांगलेच होतं राजकारणामध्ये. समथिंग वुड शेप. देर इज होप ऑलवेज, and that's where we stop right now.